का चाललंय जीव बोंबलायला? आला का गाव हिंडून? इथं बसले बी मुतायला. गाव फिरून येतोय घरा पुढे मुतोय, जरा लाज वाटू दे की. का जीव चाललाय? सगळं गावभर फिरून यायचं आणि इथं फळकायचं बी. आणि पाणी कशाला पाहिजे? तिकडे जाऊन मूठ ढोसायचा, इथं कशाला यायचं? अहो जरा लाजा वाटू द्या, लाजा. लगीन करून आल्या मी इथं नांदायला का तुमची शेणगाणी काढायला बी? जरा तर ही बाबा आल्यापासून मागच लागलंय नुसतं आरमुड वड्याचं. नाही रो माझ्या राजा, तू नाही काय केलं, म्या केलं. म्या चूक इथं येऊन ह्या घरात आलंय गाव हिंडून इथं फळाकलंय. आणखीन भुरच पत्त्या नाही माकडाला. असं वाटतंय ना घर सोडून जावं. रोजचं तुझं बाबा कुठे वर तू मरून का जात नाही एका दिवशी? जा मरून, म्हणजे बरं वाटेल मला जरा. असं नको बोलू, माझं कोण आहे तेव्हा. आणि ती बाबा नको काय वारूस, कोण मेल्यासारखं उठलं की लागतंय माग ही बाब तरी. काही बाई घालते जमाड्यावर एकदाशी. घ्यायचं होतंय का? हात लावायचा नाही, मी ठेवते इथं. घ्या बाई, खरंच घ्यायचं होईल का गं तू नरड्यात? हात का मोडलाय का? घ्या की वरकून. कसं हात लावते ग बाई, खरंच तर मलाच धुवायला लागल ती. अरे यार मोठ्या, तुझ्या बस तांब्या नाही ती माझ्या पप्पांनी लग्नात दिलता. अरे मोठ बोड्या चालय माझ्या नशिबाला, कुठनं मरत बिरत पण नाही ती असली. आणि काय ती करतेस? अरे कुठं मरण बिरण पण झालंय, हलकी येत. जा कुठं तरी पडच जा. घांजार वास मारायला लागलाय घाण वरड्यानं. फळकायला इथंच येतंय आणि वरून काय आता इथलं पण मला साफ करायला लागल. हालचिल बिलचिल इथनं निघचिल. गिळा बिळायचं नाव तर काढूच नको. तुझ्यासाठी मी करतच नाही. रातचं शिळाय ती देन, पण त्याच्या आधी ती कांदा भरून टाक तेवढं सगळं. सासूबाई यायच्या आधी कसं कळतंय ना बोललेलं माणूस. जा कर जा काम काहीतरी. जाते मी. आणि कोणाला सांगायचं नाही मी काय बोलली काय नाही. ती भरज जा, कोण नाही तू नाही कोण. जा भर जा. देवा, काय माझं नशिबातलं तू.
रामा तुला कांदा कुणी भरायला सांगितले तर ये वहिनी अगं हिला फोडा नेहली चांगली उन्हाचं पोराला कांदा भरायला लावले तुम्ही अयो जेवण पाहिजे. सख्या ए सख्या अगं याला जेवाय कामाला लावले जेवाय बिवाय घातलं का नाही याला आला व्यक्ती आली की का लागलीच जाऊ दे का मग असं का बोलतोय? हा? काय चाललंय? त्याला अन्न पाणी घातलंस का 3 वेळा गेलंय तिथं मुतलंय ती साफ करत बसलेली. कशाला 3 वेळा घातलंय ते जेवायचंय म्हणतंय का वाचन कळतंय का नाही तुला तुम्हाला माहितीये का हा? जेवलाय का नाही तुम्ही? मग जेवण कसं मागताय ते आता आई आल्या म्हटल्यावर त्याला कौतुक वाटणारच की पोट भरून घातलंच असशील तर मागणं तर काय होईल घातलं नाही मी जेवायला हा हा? वाट भरून घालतं का नाही त्याला बघ बरं मागतंय का एकदा जेवल्यावर ना अहो ती आता जेवाय घातलं त्यांचे तिथं मुतलेलं ती साफ केलं ही कांद भरलं आणि आताच ताट नेऊन आत ठेवत्या तर तुम्ही आलेलं मी काय म्हणलं झाडाखाली जाऊन बस जावा तुम्ही आलेलं बघून इथं काम करायला लागले म्हणजे तुम्हाला कौतुक वाटावं लेखाचं म्हणजे तुमच्या लेखाची काय आम्ही काळजी घेत नाही असं वाटतंय का तुम्हाला? वाढली असेल अर्धी चपाती ती भुक्याला त्याला किस्त वाढलं होतंस वाढलेलं वाढलं होतं पोटभर वाढलं असतं तर लगे मागितलं असतं का जेवण कांदाच नुसतं भरायला लावले येतस मी त्याला आता तुम्ही बघाय होता का हा? इथं कशाला असं बोलताय माझ्या कशाला बोलताय तर पोटाला पोटभर घातलंस तर त्यानं मागितलंच नसतं माघारी ती पण नेवाळ आहे हो म्हणून चला जेवा जरा उन्हात आता मी काय जेवती चला की जेव आणि मला काय आणलं गेलतं गावात काय आणायचं होतं काय आणायचं मग खाया बियाला आणायचं कळत नाही काही आता का बारकी नून बाळा ती खायला आणायला मोठं कळतं झालंय की तुम्ही सुनायते का तुम्हाला हा? कौतुकानं बोल 100 असायला कोण असा 1-2 जाऊन वडापाव खाऊन येताय ही करताय मग तुम्हाला काय मग कमी देतो का आम्हाला नाही आवडत तसलं ती लय बोलताय असं नाही का वाटत सारखी किरकिर 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 आणि मुतलंय तिथं घाण वरड्यानं वास मारते हातानं मला गिळू वाटणं झालंय आणि तुम्ही का असं करताय तुमची लेख असती तर असं केलं असतं का मी एकतर एवढी त्याची सेवा करते त्याला हाय नाही ती बघते वरनं असावी माझ्या बाजूला ती मया आहे तुला ती माहिती आहे की मया येते का एखाद्या माणसाच तुला ती मला ह्याची काय उठा ठेव होईना झाल्या मी काय म्हणत्या ती अनाथ आश्रम आहे मिरज मध्ये तर आपण त्याला सोडून येऊया आपल्या मागची पण किटकिट जाईल आपल्या म्हणजे माझ्यात जाईल तुम्हाला काय फिरत बसताय सगळी सांभाळायची होत नाही तर पोरं कशाला काढून ठेवायची दुसरे एका तडाक्यात पाडीन काय मोरचं बोल नकोस असं का बोलताय मग असं का बोलताय तर तू बोलते असंच तशी मी काय शिव्या दिल्या का त्याच्या भल्यासाठी सांगितलं ना काय भल्यासाठी सांगतेस आता मग तुम्हाला काय आहे तुम्ही जाताय गाव फिरत सगळी मला तापवतोय त्याचं उठत तेच ती हे करतोय फिरतोय मला काय ह्याचं परत मी काय बघणार नाही बर बर ह्याची रोज उठून उठा ठेव कराय मी रिकामी नाही रोज ह्याचं हागलेलं मुतलेलं काढायला मला काय तेवढंच नाही आलं काम हो घरात जा काय आता रे बाबा झालं का उठल्या सुरू हे कसं आणलंय इथं तुला 100 वेळा सांगितलं असलं करत जाऊ नको माझ्या पुढे म्हणून कशाला करताय टेंबा काय भेटतं असलं करून उठलं की कलर किती रुपयाचा आहे माहितीये का टेंबा करताय जेव्हा तेव्हा फुकट येतंय का ही स्वतः कमवत असताना अक्कल कळली असती हंडलं पाहिजे नुसतं अरमुड वड्याचा काय तुला कळतंय का हाणू का परत चाड्या करत बसतय सासूला सांग ह्याला सांग त्याला सांग जरा सुधर की माणसा बोललेलं कळतंय ना तुला हे बोऱ्या बिस्तर गोंडायचं आणि बाहेर जाऊन करत जा बाकी काय नाही माझ्या कर्माचे फळ आहे कशाला लगीन करून आली ही तर काय माहित ज्याच्यावर गेला ती फिरतोय गावाने याला सांभाळत बसायला आणले मी तुझी ओढलं ठेव होत नाही तुला मरत का नाहीच रे असलं बाबा मी गेलो गेलोस तर डोक्याचा त्रास जाईल माझ्या ओरमुड गोड्याचं अरे नासक्या गेलास का बसलाय तिथंच खोटं ठोकल्या ग म्हणलेलं कळतं का काय जातो का काय येणार आहे माझा तुझ्यासारखी घाण दिसाय नको त्याला निघ लवकर सक्को आता अगं कुठं आहे सक्को आला मी काका हा आलो की अगं तुझ्या गावाला वाहन नाही काय नाही मी तास झालं वाटत उभा राहिलोय अहो वाहनात दमलो उन्हात
हा? मग मला कसं वाटत असं इथं राहून मग? मग तुम्ही घर बघून का चांगलं दिलं नाही असले पडक्या घरात अरे दिलं? चांगलं कलरचं घर आहे. काय कलरचं घर मग? आहे हाय ती का हा? माणसं मापाची आहे ती चांगले कुठं आहे रामा कुठं आहे ते सासू कुठं आहे सासू गेले शेतात आणि ती लंगड तर माझ्या नशिबालाच लागलं या लंगड मग त्याची त्याला मग काय चांगलं म्हणू आहे द्या ते. रोज हाकतय मुतय ते मला बघायला लागतंय हा सगळं. लंगड आहे पण ते चांगलं आहे. काय चांगलं हा? आहे तिथं आणि तुम्ही हागमूत चांगलं काढायला म्हणा- तुम्ही चांगलं म्हणू नका त्या वाईट म्हणू नका काय होय ते चांगला आहे तो तुम्हाला ना पण रोज तुम्ही ते अहो, तुम्ही त्याचं कशाला तुम्हाला बोलताय बरं काका मग काय तर असं आहे का नाही बसा तुम्ही चा करते बरं कर चा लवकर मग जायचं आहे मला परत माघारी बरं बसा या बसा इथं. हा आयला आता बसून कंटाळा आला आता देवाय पाया पडून येतो काय शक्यता चहा होतो अरे रामा रे तू हा लगा चित्रकला करतोस का लगा बारीक चित्र काढलेस की कुळस्वामी चित्र आहे मग इकणार बिकणार आहेस का आमचा कुळस्वामी आहे रे मग देणार असला तर बघ 10,000 रुपये तुला देतो हा बर का रामा हे चित्र मला आवडले 10,000 रुपये देतो काय 15 देतो लास्ट 20,000 देतो आणि मी हे घेऊन जातो तू दुसरं काढ दुसरं तू चित्रकलेला तू चांगला आहेस अहो, तू चित्रकला कशाचं 20,000 म्हणताय अहो ही चित्रकला आहे हे चित्र चांगलं आहे आपला कुळस्वामीच चित्र आहे म्हणून त्याला 20,000 देतो मग 20,000? तुम्ही. मग रोख रक्कम रोख रक्कम देतोय आणि पोऱ्या चांगला आहे रामभाऊ होय. ही कला कशी आहे कला ती काय अहो, आमचंच भाऊजी आहेत ती करते मग तर तुमचंच भाऊजी आहे ना मग इथं चित्रकलेवर लक्ष द्यायला लागते भाऊजीला जरा असू व्हायचं दे, घ्या. बघायचं 20,000 देताय ना हा ही असू दे तुम्हाला हा द्या पैसे इकडे द्या पैसे देतो हा आणि 20,000 रुपये नक्की देणार देणार हा हो हो ए हार मोठ्या कशाला घेतलीस रे ती कशाला पाहिजे तुला ती एक तर पैसा येत नाही घरात रुपयाचा तुझी नोकरानी पण आहे मला काही लगीन केलंय व्हय मी अरे मोठ्या हम्म, ही घ्या आप्पा हम्म. आणि चहा ठेवलाय तिथं गार झाला जाऊ की जातो तुम्ही. जातो 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 आणि पैसे तेवढे द्या हा मला. हा कर कळतं का हं? कळतं का अरे मोठ्या हं? काय करणार आहे एवढी चित्र काढून रोज चित्र काढतोय आणि तू आत्ता सांगत्या काय रोज चित्र काढायची आणि मला द्यायची कळ का रोज पैसे येत त्याला आणि या घरी पटकन अरे मोठं लंगाडतय नुसतं नमस्कार मित्रांनो खरं तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार आहे पण या गोष्टीची खूप खंत वाटते की बाबा आजही या जगात असे लोक आहेत की एखाद्याच्या कमजोरीचा फायदा उचलून त्याला पूर्णपणे असं त्याला बेइज्जती करतात किंवा त्याचे की तो माणूसही नाही असा व्यवहार करतात पण अशाने त्यालाही मन आहे त्यालाही हर्ट होतं त्याला पण फिलिंग्स आहेत पण हे आपण विसरून जातो कुठेतरी पण आणि जगात देवाने कोणतीही गोष्ट विनाकारण बनवली नाही ती बनवल्या त्याच्या मागे काहीतरी कारण आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि कोणतीही गोष्ट फालतूक नाहीये तर प्रत्येकाचा काही ना काही फायदा आहे आणि खरं तर दिगंबर दादा यांनी ना ही वाली पेंटिंग स्वतः बनवल्या खरंच खूप छान पेंटिंग करतात हे आणि मेहंदी वगैरे काढतात लग्नामध्ये वगैरे तर तुमच्या कोण रिलेटिव्ह वगैरे असेल त्यांचा नंबर वगैरे देईन आम्ही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपले व्हिडिओज
भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.